फक्त 2च वाक्य बोलायची होती इंग्लिशमध्ये, पण मला तीही बोलणं इतकं कठीण जात होतं. जसा माझा इंग्लिशचा स्ट्रगल होता, सेम माझा स्ट्रगल हिंदी बरोबर होता. माझं हिंदी म्हणजे पहिले में पानी में शिरा फिर पोहा अशा पद्धतीचं हिंदी होतं. हे खूप चांगलं चालू होतं टिल 2016 नोव्हेंबर. एकदम जे आम्ही बिझी होतो की आमच्याकडे ॲक्च्युली खायला पण वेळ नव्हता. त्याच्यानंतर डिरेक्टली आम्ही एवढे फ्री झालो की आमच्याकडे करायला काहीच नव्हतं. मागच्या 2 वर्षापासून जोश टॉक्सचा हा लोगो माझ्या विजन बोर्डवर आहे. सो सगळ्यात पहिले जोश टॉक्स मराठीच्या कंप्लीट टीमला मी थँक्यू म्हणू इच्छिते की मला इथे बोलून माझं ते स्वप्न पूर्ण केल्याबद्दल. नमस्कार, मी निहारा सोनावणे. मी एक आर्किटेक्ट आहे आणि घरांचं इंटिरियर डिझाईन करणं ही माझी खास आवड आहे. आणि आजच ॲक्च्युली यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ जेव्हा अपलोड केला त्याला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि आज इथे उभं राहून माझी जर्नी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करताना जरी मला खूप आनंद होत असेल, तरी नेहमी हे असं होतं का? तर बिलकुल नाही. आणि लहानपणीची निहारा जाणून घेण्यासाठी आपल्याला माझ्या 5वीच्या वर्गात जावं लागेल. ठाण्याच्या शिवसमर्थ विद्यालयामध्ये सेमी इंग्लिशमध्ये माझं सगळं शिक्षण झालं. 5वीमध्ये एक घटना अशी घडली होती जी मला खूपच क्लिअरली आठवते. आणि एक वक्तृत्व स्पर्धा होती आणि मला त्याच्यामध्ये काही खूप इंटरेस्ट होता असं काही नाही, पण माझ्या मित्रमैत्रिणींनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला म्हणून मी ठरवलं की मीही त्याच्यात भाग घेईन. आणि मी सगळं पाठांतर करून गेले होते आणि तिकडे गेल्यावर ॲक्च्युली मी 3-4 वाक्य बोलले आणि त्याच्यानंतर मी कम्प्लिटली ब्लँक झाले. त्याच्यावरती सगळ्यांची काय रिॲक्शन होती, कोणी हसलं होतं का हे मला काही आठवत नाही. पण त्या क्षणी मी एक ठरवलं की ह्याच्यापुढे मी लाईफमध्ये कधीही स्वतःला अशा सिच्युएशनमध्ये टाकणार नाही जिथे मला लोकांसमोर बोलावं लागेल. ती माझी आय थिंक पहिली आणि शेवटची स्पर्धा होती ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं पब्लिक स्पीकिंगवाली. पण मला बोलायची आवड नव्हती असं होतं का? तर असं बिलकुल नव्हतं. मी ॲक्च्युली खूप बोलायचे घरी. मी लहान असताना आई-बाबा ऑफिसला जायचे, तर मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांचं असं एक रुटीन होतं की शाळेनंतर आम्ही आजी-आजोबांकडे जायचो, माझ्या आईच्या आई-वडिलांकडे. आणि एक पिरियड त्याच्यातला असा होता ज्याच्यामध्ये मी जेव्हा शाळेतनं घरी यायचे तेव्हा मी आणि माझे आजोबा दोघंच असायचो. आणि माझे आजोबा खूप छान गोष्टी सांगायचे आणि इतक्या गोष्टी त्यांना माहिती होत्या की जेव्हा मी सांगायचे की मला तीच पर्टिक्युलर एक गोष्ट ऐकायची तेव्हाच गोष्ट रिपीट व्हायची, नाहीतर नेहमी मी एक नवीन गोष्ट ऐकायचे. आणि कुठलंही लग्न असेल, कुठलंही फंक्शन असेल तर माझ्या आजोबाच्यांना आम्ही अण्णा म्हणायचो. ते कुठे आहेत हे शोधणं खूपच सोपं होतं. जिथे सगळ्या लहान मुलांचा घोळका होता त्याच्यामध्ये ते आहेत हे नक्की होतं. तर मला असं वाटतं स्टोरी टेलिंगची जी एक कला आहे ती मी त्यांच्याकडून शिकली आहे. आजी शिक्षिका होती, तर ती शाळेतनं परत आल्यावरती आम्ही तिच्या शाळेत काय झालं ते ती सांगायची आणि माझ्या शाळेत काय झालं ते मी सांगायचे. आणि तिला खूप गोष्टी एकदम डिटेलमध्ये आणि असं स्पेसिफिकली विचारायची सवय होती. सो आय थिंक डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याची जी सवय आहे ती मला तेव्हाच लागली. घरी सगळ्यांनाच वाचनाची आवड होती. आजी, आजोबा, आई, बाबा, माझा भाऊ, माझी मावशी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. त्याचबरोबर घरातले बरेच जण शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे आय थिंक बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याबरोबर राहूनच अब्झॉर्ब केल्या. 11वी-12वीचं शिक्षण मी ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून घेतलं आणि त्याच्यानंतर 12वी नंतर मी 2 गोष्टी ठरवल्या होत्या. एक तर मला इंटरेस्ट होता फार्मसीमध्ये आणि दुसरं होतं आर्किटेक्चर. आणि आय नो कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. पण मी आईला सांगितलं की ओके मी फायनल केलंय, मला आर्किटेक्चर करायचंय. आर्किटेक्चरची जी एंट्रन्स एक्झाम होती, मी 2 कॉलेजच्या परीक्षा दिल्या होत्या. एक होतं जे स्कूल ऑफ आर्ट आणि दुसरं होतं रचना संसद. रचना संसदच्या परीक्षेसाठी मी बाबांबरोबर गेले होते आणि परीक्षेचा पेपर जेव्हा मी पाहिला तर प्रत्येक वर्षीचा जो पेपर असतो त्याच्यापेक्षा तो फॉर्मॅट कम्प्लिटली वेगळा होता. त्याच्यात वेगळेच प्रश्न विचारले होते की कॅमेराचं वर्किंग कसं असतं, किती प्रकारचे दरवाजे असतात आणि छत्रीचं मेकॅनिझम काय असतं. आणि ज्या एंट्रन्समधून आम्ही ॲक्च्युली आत आलेलो तर रचना संसदचा एंट्रन्स ड्रॉ करा असं त्याच्यामध्ये आलं होतं. पण लकीली मला थोडासा एंट्रन्स आठवत होता. असं काहीतरी आयताकृती फ्रेम होती ती मला आठवली होती, ती मी ड्रॉ केली होती. पण खाली आल्यावर मी बाबांना सांगितलं की इथे तर काहीच होऊ शकत नाही आणि पेपर खूप जास्त कठीण होता. मग त्याच्यानंतर आम्ही दोघं कॉलेजच्या बाजूलाच एक गल्ली होती जी पुढे सिद्धिविनायक मंदिराकडे जाते. आम्ही तिथे गेलो आणि तिथे एक साई सिद्धी नावाचं हॉटेल आहे, अजूनही आहे. तर इथे पावभाजी खूप फेमस आहे तिकडची. तर आम्ही दोघांनी डोसा आणि पावभाजी खाल्ली आणि बाबा म्हणाले की ठीक आहे की परत इथे आपण येऊ असं काही सांगता येत नाही, तर ॲटलिस्ट जेवण तरी एन्जॉय करूया. तर बाबा नेहमी असं म्हणतात की ज्या गोष्टीवरती आपलं नियंत्रण नाहीये त्याचा विचार करायचा नाही. आय थिंक त्याच्यामुळेच आम्ही ती मोमेंट आणि ते जेवण त्या दिवशी एन्जॉय करू शकलो. कट टू रचनाचा रिझल्ट लागला आणि मला तिथे ॲडमिशन मिळाली होती. रचनाचा पहिला दिवस तो मी कधीच विसरणार नाही, कारण आम्हाला एक लिस्ट दिली होती ॲक्च्युली आणि त्या लिस्टमध्ये आम्हाला 5 वर्षामध्ये किंवा प्रोबॅबली फर्स्ट इयरमध्ये जे लागणार आहे ते सगळं साहित्य दिलं होतं. आणि मी ते सगळं साहित्य एकाच दिवशी घेऊन गेलेले आणि माझ्याकडे एक बॅग होती जी बॅग बघून असं वाटत होतं की मी ट्रेकिंगला चालली आहे. आणि तिकडे आल्यावरती सगळ्यात पहिले मी जे दृश्य पाहिलं
तिकडे असलेली सगळीच लोक इतकी वेगळी होती, इतकी मॉडर्न होती, असं वाटत होतं की ते लोक फॅशन शो मधनं आली आहेत. आणि कोणी असे हात हलवत आले होते. काही काही मुली होत्या ज्या अशी एखादी स्लिंग बॅग वगैरे घेऊन आल्या होत्या, एकदम चिल. आणि मी पूर्ण ट्रेकिंगवाली बॅग घेऊन गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला थोडंसं स्वतःबद्दल स्वतःची ओळख करून द्या, थोडंसं इंट्रोडक्शन द्या. फक्त 2च वाक्य बोलायची होती इंग्लिशमध्ये, पण मला तीही बोलणं इतकं कठीण जात होतं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जरी मला इंग्लिश येत होतं तरी ते लेखी इंग्लिश होतं. मला कोणाबरोबर बोलायची कधी इंग्लिशमध्ये वेळच आली नव्हती, कारण माझे सगळे मित्रमैत्रिणी मराठी होते, सगळे नातेवाईक मराठी. तर माझ्या आधी ज्या ज्या लोकांनी जे जे बोलले ते सगळं मी मिक्स करून मी काहीतरी बोलले त्या दिवशी. पण ऍक्च्युली खरा स्ट्रगल ह्याच्यानंतर सुरू झाला. मला आर्किटेक्चरबद्दल खूप उत्सुकता होती, खूप इंटरेस्ट होता. आणि त्याच्यामध्ये पुस्तकी शिक्षण खूप कमी असतं. तुम्हाला मॉडेल्स बनवायला लागतात, तुम्हाला ड्रॉइंग्स बनवायला लागतात, आणि आर्किटेक्चर डिझाईन, बिल्डिंग डिझाईन, कन्स्ट्रक्शन ड्रॉइंग्स असे खूप सब्जेक्ट असतात. पण त्याच्यामधली एक गोष्ट आहे जी मला बिलकुल माहिती नव्हती. ती अशी होती की जेव्हा तुम्ही एखादं डिझाईन बनवता, कारण प्रत्येकाचं डिझाईन हे वेगळं असतं, तर तुम्ही ते करताना तुमचा थॉट प्रोसेस काय होता, काय विचार होता, ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या वर्गासमोर प्रेझेंट करायला लागतं इंग्लिशमध्ये. आणि ही गोष्ट मला बिलकुल माहिती नव्हती. आता ज्या मुलीने ठरवलं होतं की त्या आयुष्यात कधीही अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला टाकणार नाही जिथे तिला सगळ्यांसमोर बोलायला लागेल, आता मला तीच गोष्ट परत परत करावी लागत होती प्रत्येक आठवड्यात. आणि हा एक 5 वर्षाचा कोर्स आहे. सो मी करत होते आणि खूप स्ट्रगल होता तो. आणि एका सिच्युएशनमध्ये मी असं ठरवलं की बस, म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला काम करावंच लागेल, की 5 वर्ष आपण अशी नाही काढू शकत. तेव्हा माझा एक मित्र होता, माझा क्लासमेट होता अनुज, आणि अजूनही माझा खूप चांगला मित्र आहे. तर मी त्याला सांगितलं, अनुज कुछ तो हेल्प कर, अभी इसमें क्या करना है. तर तो स्वीटली माझे सगळे प्रेझेंटेशन्स नीट बघायचा आणि प्रत्येक प्रेझेंटेशन नंतर तो मला एक फीडबॅक द्यायचा. एका प्रेझेंटेशन नंतर अनुजनी मला सांगितलं की निहारा तू बात तो अच्छे से कर रही है, पर तू चीजें रिपीट कर रही है. तर मी तसं करत होते, कारण एखादं वाक्य मी बोलले आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य जर मला माहिती नसेल तर मी तेच वाक्य परत परत बोलायचे. मग ते त्यांनी सांगितल्यावर मी माझ्या परीने त्याच्यावरती काहीतरी काम केलं. त्याच्यानंतर एक प्रेझेंटेशन असं होतं जेव्हा अनुजनी मला सांगितलं की आज तू रिपीट नहीं कर रही थी, बट तू सेंटेन्सेस बीच में छोड़ रही थी. सो तेही खरं होतं, कारण एखादं वाक्य मला इंग्लिशमध्ये पूर्ण कसं करायचं हे माहिती नसेल तर मी ते असंच सोडून पुढचं वाक्य स्टार्ट करायचे. सो असं प्रत्येक प्रेझेंटेशन नंतर अनुज मला एक फीडबॅक द्यायचा आणि मी त्याच्यावरती काहीतरी काम करायचे. सो आय थिंक ह्याच्यामध्ये एक अख्खं वर्ष गेलं आणि एक प्रेझेंटेशन होतं ज्याच्यासाठी मी इतकी मेहनत केलेली आणि मी स्वतः घरी प्रॅक्टिस केलेली. आणि मला असं वाटत होतं की हे प्रेझेंटेशन झाल्यावरती इतकं छान झालं की मला तर आज सरदार खुश होगा, शाबाशी देगा. पण मी अनुजला विचारलं की अनुज कैसा था, आणि अनुज म्हणाला सब ठीक था, सिर्फ एक चीज मिसिंग थी. आणि मला असं वाटलं एवढी मेहनत केल्यावरती पण एक चीज मिसिंग. तर तो म्हणाला की अरे तू सब बात तो ठीक से कर रही थी, पर तू स्माइल ही नहीं कर रही थी, तुझे देखकर ऐसा लग ही नहीं रहा था की तू एन्जॉय कर रही है. आणि तेव्हा मला कळलं की एखादी गोष्ट खूप 100% सगळ्या पद्धतीने नीट करण्याच्या ऐवजी जर तुम्ही ती मनापासून गेलीत किंवा जर ती करताना तुम्ही स्वतः एन्जॉय केलं तर ती समोरच्यापर्यंत पोहोचते. आय थिंक ती एक गोष्ट मी अनुजकडनं शिकले. आणि कॉलेजमध्ये असतानाच मी स्वप्नीलला भेटले, जो माझा नवरा आहे. तो माझ्याशी 2 वर्ष सिनियर होता. आणि अनुजची पद्धत अशी होती की तो काहीतरी शिकवेल, मग तुम्ही ते कराल. स्वप्नीलची पद्धत त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळी होती. तो तुम्हाला पाण्यामध्ये ढकलून देतो की तुम्ही पोहालच. आणि माझ्या स्वतःच्या ॲबिलिटीजवरती माझा जेवढा स्वतःला कॉन्फिडन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स त्याला आहे. आणि त्या गोष्टीची कधी कधी ॲक्च्युली मला भीती वाटते. कॉलेज झाल्यावरतीच इमिजिएटली आमचं लग्न झालं. आणि इनफॅक्ट माझ्या कॉन्व्होकेशनला माझं ऑलरेडी लग्न झालं होतं. त्याच्यानंतर मी 1 वर्ष उदय दिघे अँड असोसिएट्समध्ये जॉब केला. 1 वर्षामध्ये मी तिकडनं खूप डिझाईनचे धडे शिकले. सगळ्यात पहिली गोष्ट जी उदय सर नेहमी म्हणायचे ती म्हणजे की तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठलीही जागा डिझाईन करताना ती प्रत्येक ॲस्पेक्टनी त्याचा विचार करा आणि इतकी छान डिझाईन करा की ती बघून समोरच्याला कळलंही नाही पाहिजे की तुम्ही किती विचार केला आणि तरीही ती सिंपल दिसली पाहिजे. दुसरी गोष्ट जी ती नेहमी म्हणायचे की कधीही कुठल्याही डिझायनरला कळलं पाहिजे की कुठे थांबायचंय, की ज्या क्षणी तुम्ही त्या डिझाईनमधनं एकही गोष्ट काढून घेऊ शकत नाही तिथे तुम्ही ॲक्च्युली थांबलं पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या तिन्ही गोष्टी मी अजूनही फॉलो करते. तिसरी गोष्ट म्हणजे कधीही स्वतःच्या डिझाईनच्या प्रेमात पडू नका, कारण जर तुम्ही डिझाईनच्या प्रेमात पडला तर ती इम्प्रूव्हमेंटचा स्कोप पूर्णपणे संपतो. आय थिंक मी ते जेव्हा तिकडे काम करत होते तेव्हाच माझ्या घरी माझ्या काका काकूंकडे थोडंसं इंटिरियरचं काम करायचं होतं. आणि त्याच्यानंतर मी ते काम केलं आणि ते काम केल्यावरतीच मला रिअलाईज झालं की मला इंटिरियरमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. एका आर्किटेक्टसाठी स्वतः डिझाईन केलेली बिल्डिंग ॲक्च्युअलमध्ये बघायला खूप वेळ लागतो, पण तोच प्रोसेस एका इंटिरियर डिझायनरसाठी थोडासा सोपा असतो. कारण मी जर एखादी गोष्ट डिझाईन केली आहे तर ती 3 महिने, 4 महिने, अगदी 6 महिन्यानंतर मी स्वतःच्या डोळ्यासमोर ती बघते. तर मला तेव्हा असं रिअलाईज झालं की मला ह्याच्यामध्ये खूपच जास्त मजा येते आणि मला हेच नेहमी करायला आवडेल. बऱ्याचशा लोकांना रेसिडेन्शियल इंटिरियर खूप किचकट वाटतं, पण आय थिंक
ती खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण तुम्ही वेगवेगळ्या पिढ्यांसाठी डिझाईन करता आणि जसं जसं लोकांचं वय बदलतं त्यांच्या गरजा बदलतात. सो ते मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. ते काम करत असतानाच आम्हाला अजून वेगवेगळ्या कामांसाठी कामातून काम मिळत गेलं आणि मी एक डिसिजन घेतला की मी नोकरी सोडते आणि मी नेहमी हेच करणार आहे. पण स्वप्नील तेव्हा त्याच फॉर्ममध्ये काम करत होता. सो अशा पद्धतीने आम्ही काम करत राहिलो. एक साधारणतः 4 वर्ष मी इंडिपेंडेंटली करत होते. जेव्हा आम्हाला थोडे जास्त प्रोजेक्ट्स मिळायला लागले, जेव्हा मी थोडे फायनान्शियली स्टेबल झालो, तेव्हा स्वप्नीलने जॉब सोडला आणि आम्ही दोघं एकत्र काम करायला लागलो. त्याच दरम्यान 2012 मध्ये आम्हाला एक मुलगा झाला, अर्जुन, जो आज 11 वर्षाचा आहे. आणि आमच्या दोघांच्या फॅमिलीमध्ये ऍक्च्युली बिझनेस बॅकग्राऊंडचं कोणीच नाहीये आणि तरीही जरी त्यांना एक्झॅक्टली कळत नव्हतं की आम्ही काय करतो, कारण आम्हीही प्रयत्नच करत होतो, वेगवेगळ्या गोष्टी चुकत होतो आणि शिकत होतो, तरी त्यांनी आम्हाला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलाय आणि नॉट जस्ट इमोशनली, आणि त्यांनी आम्हाला फायनान्शियली बऱ्याच वेळा सपोर्ट केलाय सगळ्यांनीच. तर त्याच्यानंतर असं झालं की त्या दरम्यान जेव्हा एक 2015-16 मध्ये आम्हाला खूप चांगले प्रोजेक्ट्स मिळत होते. असे प्रोजेक्ट्स आम्हाला मिळत होते ज्याच्यामध्ये क्लायंटचं बजेट थोडं जास्त होतं. ते थोडे एक्सपेरिमेंट करायला तयार होते आणि एका डिझायनरसाठी आय थिंक तुम्हाला थोडं एक्सपेरिमेंट करायला मिळालं तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. हे खूप चांगलं चालू होतं टिल 2016 नोव्हेंबर. 2016 नोव्हेंबरमध्ये भारत सरकारने नोटबंदी जाहीर केली आणि एका दिवसात सगळं चेंज झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्हाला एका क्लायंटचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला आत्ता करायचा नाही, आपण नंतर करूया. त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून एका क्लायंटचा फोन आला, अजून एका क्लायंटचा फोन आला आणि त्या एका आठवड्यात आम्हाला 7 ते 8 क्लायंटचे फोन आले की काम आत्ता करायचं नाहीये. आणि हळूहळू आम्हाला कळायला लागलं की एक्झॅक्टली काय होतंय. एकदम जे आम्ही बिझी होतो की आमच्याकडे ऍक्च्युली खायला पण वेळ नव्हता. त्याच्यानंतर डिरेक्टली आम्ही एवढे फ्री झालो की आमच्याकडे करायला काहीच नव्हतं. एका अशा सिच्युएशनमध्ये आम्ही होतो ज्याच्यावरती आमचा बिलकुल कंट्रोल नव्हता. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, अख्खा आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 3 आठवडे गेले, काहीही करायला नव्हतं. आणि तेव्हा ऍक्च्युली ते जे आमचं घर होतं, चेंबूरचं घर, तेव्हा मी बाल्कनीमध्ये उभं राहून बघायचे. तिथे एक मोनोरेल स्टेशन होतं. तिथे सगळे लोक सकाळी तयार होऊन यायचे आणि ऑफिसला जायचे. आणि मी ते उभं राहून बघायचे आणि मला असं वाटायचं की काय चालू आहे आयुष्यात, काय कळत नाहीये. सगळे लोक तयार होऊन कुठेतरी जातायत, पण माझ्याकडे कामच नाहीये. आणि हळूहळू ना त्या गोष्टीला मी रिलेट करायला लागले. मला असं वाटायला लागलं की मी तेवढी केपेबल नाहीये म्हणून माझ्याकडे काम नाहीये, कारण मला असं वाटत होतं की सगळ्यांकडे काम आहे. हे चालू असतानाच एक दिवस मला आठवतंय, मी फेसबुकवरती असं स्क्रोल करत होते. स्क्रोल करता करता मला एक आर्टिकल दिसलं की जर तुम्हाला तुमची ड्रीम बॉडी पाहिजे तर हा एक्सरसाइज करा 5 सेकंदासाठी. तो एक्सरसाइज होता एक प्लँक. आता मला माहिती नाही की तुमच्यापैकी किती लोकांनी प्लँक अटेम्प्ट केलंय, पण हा एक खूप कठीण एक्सरसाइज आहे. तो दिसायला खूप सोपा दिसतो, पण तो खूप कठीण आहे. समहाऊ मला असं वाटलं मी तो केला पाहिजे आणि मी एक प्लँक अटेम्प्ट करून पाहिलं. 5 सेकंदामध्येच मी लिटरली घामाघूम झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की आपण परत करून बघूया. तिसऱ्या दिवशी असं वाटलं परत करून बघूया. मी हळूहळू त्याचा 5 सेकंद, 10, 15 असं करायला लागले आणि बघता बघता त्या 5 सेकंदाचं जे मी स्टार्ट केलेलं ते मी 30 मिनिटं, 40 मिनिटं, 50 मिनिटं मी युट्यूबवरती व्हिडिओज बघून एक्सरसाइज करायला लागले. माझ्याकडे वेट्स नव्हते, माझ्याकडे मॅट नव्हतं. जे मला जमत होतं ते मी करत होते. आणि एक्सरसाइजचं असं असतं ऍक्च्युली की तुम्ही ते करायला लागल्यावरती ना तुम्ही बाकीच्या गोष्टींचा पण विचार करायला लागता, की जर मी आता वर्कआउट करतेय तर मी त्याच्या आधी काय खाऊ, मी त्याच्यानंतर काय खाऊ. आणि सडनली जे माझे कम्प्लिटली अख्खा दिवस काय करायचं काही माहिती नव्हतं, काही कळत नव्हतं. आणि अशा दिवसांमध्ये ऍक्च्युली एक रुटीन फॉलो करणं पण खूप कठीण असतं. बेसिक गोष्टी तुम्ही ज्या रोज करता त्या करणं पण खूप कठीण असतं. आणि सडनली माझ्या लाईफमध्ये आय हॅड समथिंग टू लुक फॉरवर्ड टू, की मी त्याचा विचार करायला लागले, मी उद्या कुठला वर्कआउट करू, मी काय खाऊ. आणि जेव्हा लोक म्हणतात की एक्सरसाइज नॉट जस्ट चेंजेस युअर बॉडी, चेंजेस युअर माइंड टू, आणि मी त्याच्यावरती 100% विश्वास ठेवते, कारण मी ते अनुभवलंय. एक्सरसाइज केल्यावरती माझी परिस्थिती बदलली होती का? नव्हती, ती सेमच होती. पण माझा जो दृष्टिकोन होता तो बदलला होता. सेम परिस्थितीला मी एका वेगळ्या पद्धतीने अॅनलाइज करू शकले. एक दिवस मी आणि स्वप्नील असंच बसलो होतो आणि मी स्वप्नीलला म्हटलं की आपल्याकडे काम नाहीये, ह्याचा अर्थ असा नाही की आपण केपेबल नाही आहोत. आपल्याकडे काम नाहीये कारण कोणी आपल्याला काम देत नाहीये. सो आपलं क्षेत्रच असं आहे की आपण कामासाठी कोणावर तरी अवलंबून आहोत. जर आपल्याला या सर्कलमधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला स्वतःसाठी काम जनरेट करायला शिकावं लागेल. आणि जेव्हा आम्ही खूप बिझी होतो 15-16च्या दरम्यान, 2015-16च्या दरम्यान, तेव्हा आमच्या डोक्यात एक विचार आलेला की सगळे क्लायंट्स आपल्याला सेम प्रश्न विचारतात की लाईट्स कुठे चांगले मिळतील, स्विचेस कुठे चांगले मिळतील, डिझाईनचा प्रोसेस कसा असतो. तर आम्हाला असं वाटलेलं की आपण एक असं डॉक्युमेंट बनवूया आणि तेच डॉक्युमेंट आपण सगळ्यांना सेंड करूया. पण तेव्हा आम्ही एवढे बिझी होतो की आम्हाला त्याच्यावरती विचार करायला वेळ नव्हता. आम्ही ती आयडिया अशी साईडला ठेवली. आता आम्ही असा विचार करायला लागलो की जर आपण त्याच आयडियावरती काम केलं, पण रायटिंग, लिखाण हे खूपच मला असं वाटलं खूप कठीण आहे, लिहू नाही शकत. तर मला असं वाटलं बोलायला मला आवडतं, आपण एक व्हिडिओ रेकॉर्ड करून बघूया. आता आम्हाला युट्यूबबद्दल काहीच माहिती नव्हतं. युट्यूबवरतीच आम्ही शिकलो की काय काय आहे. आणि तेव्हा आमच्याकडे लकीली स्वप्नीलच्या भावानी एक कॅमेरा दिला होता, कारण त्याला फोटोग्राफीचा खूप आवड होती म्हणून. तर त्यांनी आम्ही एक फर्स्ट व्हिडिओ शूट केला आणि अशा तऱ्हेने आम्ही तो अपलोड करून
आमचं फर्स्ट चॅनल स्टार्ट झालं. 2016 नोव्हेंबरमध्ये नोटबंदी जाहीर झाली आणि 2017 जानेवारीमध्ये आम्ही युट्यूबवरती आमचा फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला. इंग्लिश चॅनलचा इंग्लिश व्हिडिओ. आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट विन. जसे आम्ही व्हिडिओज अपलोड करत गेलो, आम्हाला लोक कमेंट्स करून सांगायला लागले की सेम व्हिडिओज तुम्ही हिंदीमध्ये बनवा तर ते खूप लोकांपर्यंत पोहोचतील. आणि आम्ही असा विचार केला की आपण असं करूया का की ऍक्च्युली हिंदी व्हिडिओज बनवले तर खूप लोकांपर्यंत पोहोचतील. तर फक्त एकच प्रॉब्लेम होता की हिंदी. जसा माझा इंग्लिशचा स्ट्रगल होता सेम माझा स्ट्रगल हिंदी बरोबर होता. माझं हिंदी म्हणजे पहिले में पानी में शिरा फिर पोहा अशा पद्धतीचं हिंदी होतं. तरी आम्ही म्हटलं चलो एक व्हिडिओ रेकॉर्ड करून बघूया. आम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि फार काही खास नव्हता, पण आम्हाला बघून असं वाटत होतं ठीक आहे, जर प्रयत्न केला तर होऊ शकतं. तर आम्ही हिंदी चॅनल पण स्टार्ट केलं 3च महिन्यामध्ये. आणि तेव्हा तर मी, कारण मला माहिती होतं की मला आयत्या वेळेला कॅमेरासमोर वाक्य सुचणार नाहीयेत, कारण मला त्याच्यातली तेवढी वाक्य तरी माहिती आहेत का की मी कशानंतर काय बोलू. तर मी पूर्ण शब्द आणि शब्द सगळी स्क्रिप्ट लिहायचे. 6-6, 7-7 पानांची स्क्रिप्ट व्हायची आणि असं आम्ही चॅनल स्टार्ट केलं. आता एवढे व्हिडिओ बनवल्यावरती, ऑलमोस्ट 200 व्हिडिओ बनवून झाल्यावरती आता मी अशा सिच्युएशनला आहे की ठीक आहे, जर मला पॉइंटर्स माहिती असेल तर मी बोलू शकेन. पण मला असं वाटतं की ती जर्नी, तो प्रोसेस आणि ती मेहनत खूप जास्त महत्त्वाची होती. एवढे व्हिडिओज बनवल्यावरती पण जर कोणी मला विचारलं YouTube व्हिडिओज बनवणं किती सोपं किंवा कठीण आहे, तर मी हेच सांगेन की YouTube व्हिडिओ बनवणं खूप कठीण आहे. आणि अनलेस अँड अंटिल तुम्हाला त्याच्यातल्या एका ॲस्पेक्टमध्ये इंटरेस्ट आहे, की जर तुम्हाला शूटिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही ते एन्जॉय कराल. जर तुम्हाला प्रेझेंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, एडिटिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर ते तुम्ही कराल. बट ह्याच्यासाठी पैसे हा ड्रायव्हिंग फॅक्टर नाही असू शकत. आम्ही जेव्हा चॅनल स्टार्ट केलं तेव्हा आमची आयडिया फक्त हीच होती की आम्हाला स्वतःला बिझी ठेवायचं होतं. त्याच्यातून पैसे मिळवायचे किंवा त्याच्यात काय पोटेन्शियल आहे ह्याची आम्हाला कल्पनाही नव्हती आणि आम्ही विचारही केला नव्हता. आणि म्हणून आय थिंक आम्ही एवढे वर्ष ते बऱ्यापैकी सातत्याने करू शकलो. मला असं वाटतं आता मागे वळून बघताना 2017चा तो जो एक झटका होता ना, तो खूप महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आता असं वाटतं की ओके, आम्ही स्ट्रॉंग होतो, आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो. पण कोविडच्या वेळेला बरेचसे लोक सेम सिच्युएशनमधनं गेले. जर तुम्ही एक डिझायनर आहात, तुमच्या साईट्स हेच तुमचं इन्कम आहे, जर तुमच्या साईट्सच बंद झाल्या तर तुम्ही एक्झॅक्टली कुठून पैसे कमवणार. आणि हे डिझायनरसाठी नाही, हे प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना लागू पडतं. मला असं वाटतं जेव्हा आम्ही फर्स्ट चॅनल स्टार्ट केलं, सेकंड चॅनल स्टार्ट केलं, आम्ही आता विचार करतोय कोर्सेस करूया. सो जेव्हा तुमच्याकडे एक मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम हळूहळू, आता हेही आम्ही त्याच्यातनं शिकलो. पहिले त्या प्रॉब्लेममध्ये गेलो आणि त्याच्यातनं आम्ही हातपाय मारून शिकलो की असं काहीतरी करू शकतो. जेव्हा युट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ आम्ही अपलोड केला तेव्हा त्या व्हिडिओमध्ये डिरेक्टली मी आले नव्हते. आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि त्याच्यामध्ये म्युझिक दिलं होतं. जेव्हा सेकंड व्हिडिओ आला त्याच्यामध्ये माझा फक्त हात होता, मी स्केच करत होते आणि म्युझिक होतं. थर्ड व्हिडिओ आला जेव्हा प्रेझेंटेशन आणि माझा व्हॉइस ओव्हर होता. सो मी डिरेक्टली व्हिडिओमध्ये आले नव्हते. पहिले हात आला, आवाज आला, त्याच्यानंतर मी व्हिडिओमध्ये आले. सो आय थिंक तो एक प्रोसेस होता आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहण्यासारखं हा एकच सगळ्यावरचा उपाय आहे. आताही जेव्हा आम्ही आमच्या फर्मसाठी हायर करतो लोकांना, तेव्हा आमचा सगळ्यात पहिले हाच क्रायटेरिया असतो की तुम्हाला आत्ता काय येतं हे महत्त्वाचं नाहीये. नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा तुमच्यामध्ये किती आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आय थिंक मी सांगितलं सगळ्यांकडनं मी काय शिकले, पण मी आईकडनं काय शिकले, तर आईकडनं मी शिस्त आणि वेळेचं नियोजन या गोष्टी मी अजूनही शिकते आहे. त्याच्यामध्ये ती एकदम प्रो लेवलला आहे. तर मी या गोष्टी अजूनही शिकते. सो आय थिंक मी तुम्हालाही तेच सांगेन, कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.